शिवमहापुराणात भगवान शिवांना महादेव का म्हटलं जातं जाणून घेऊया एका मिनिटात. शिवमहापुराणात भगवान शिवांना अनादी, अनंत आणि स्वयंभू मानलं आहे. म्हणजे ज्यांची सुरुवात किंवा अंत सांगता येत नाही. देव असोत, दानव असोत किंवा मानव, जो कोणी भक्तीने शिवांना शरण जातो त्याच्यावर ते कृपा करतात. आणि सर्वात मोठं उदाहरण म्हणजे समुद्रमंथन. जेव्हा समुद्रमंथनातून भयंकर हलाहल विष बाहेर पडलं तेव्हा संपूर्ण सृष्टी संकटात आली. कोणताही देव ते विष स्वीकारायला तयार नव्हता. पण भगवान शिवांनी सृष्टीच्या रक्षणासाठी ते विष स्वतः प्राशन केलं आणि नीलकंठ झाले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संपूर्ण सृष्टीचं रक्षण करणारा देव म्हणून ते महादेव म्हणून प्रसिद्ध झाले. शिव म्हणजे अहंकाराचा नाश, करुणेचा सागर आणि अनंत शक्तीचं प्रतीक. म्हणूनच म्हणतात देव अनेक आहेत पण देवांचा देव एकच महादेव. बोला हर हर महादेव.